हे गाईज वेलकम टू डे ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या म्हणजे ब्लॉगमध्ये. गुड आफ्टरनून गाईज, हॅपी संडे सर्वांना. हो ना, आता जस्ट उठला, आंघोळ बिंगोळ झालं ना, मग तो सकाळचा पाऊस पडत होता ना, म्हटलं मध्ये नाला ऊन. नक्की काय क्लायमेट चालू आहे त्यात नाही माहिती रे बाबा. आहे तर बरं आहे. चला गाईज, आता आपण जाऊन नाश्ता बिष्टा करून मस्त की घरी काहीतरी आणलं खायला. भावना ती पोरं बसल्या क्रिकेट गेलं की बघा. आता मी चालू दुकानामध्ये. संध्याचं दुकान चालू असतं आमचं, नक्की बघायला लागेल पहिले. हर्ष चालेल असून गेला दुकानामध्ये. इकडे दिसला भाऊ. सो हे काय आता लसूण घेतला ना. आता चाललं घरी. तिकडं पोराचा काहीतरी बॉल हरवलाय. ते काय आलाय? त्याचा मित्र मेला ना, एक तुझा आरशीला मित्र मेला ना. कुठे काका कुठे आहे? हे काय आपण मी चाललो थोड्या वेळ बाहेर, कारण की मला लागले भूक पत्ती. पेट्रोल भरून गेलं कारण मग जाऊ बाहेर. आता वातावरण जरा पावसाचा माहोल झालेला दिसून येतो. तुम्ही हे बघू शकता कसं आलंय. कधी काही पावसाचं काम आहे. चला काय आता म्हटल्यामध्ये आलाय पाऊस नाही. मी थांबलं मार्केटमध्ये. तर कधी जाईल पाऊस, काम आहे ते मला जायचं होतं गुरुदेवकडं. म्हटल्यामध्ये आलेला पाऊस. कसं जाऊ, काम आहे. पावसाला आला तर बरा, आला तर पाऊस आला रे आला पाऊस. एकदम खूप जोरामध्ये पाऊस आहे. 10 मिनटं थांबायला लागेल तेव्हाच काम होईल. मी इथं थांबलो आता. क्या चूज दो वड़ा पाव अलग अलग जगह पाते हैं. आता जस्ट आलो घरी. आता नाश्ता बिष्टा झाला ना. आता जातो मस्त GTA 5 गेम खेळतो. आता टाईम झालेला 1:45 वाजलेला. आपण जेवण करून घेऊ. सो हे काय आता वाजले 5:45. आता मी चाललो का जरा बाहेर मस्त नाश्ता बिष्टा करायला ना, कारण की नाश्ता करून खूप इच्छा झाली खायची. मग त्याला काही जाऊया, पावसाला पण पडतो मस्त काय ते गरमागरम नाश्ता करून केला. शेटला पण आता चाललं काय आता रॉलेक्स सोडायला. तर बघलं तर एवढं ट्रॉफिक होतं. काय करा भाई, कधी वंजरपेठेला कधी ट्रॉफिक शांत होतं ते. आणि अशी ट्रॉफिक करता करता आम्हाला रस्ता भेटला ना. आम्ही मारली गाडी मस्त इकडे तिकडे येऊन गेली. आम्ही आलो रॉलेक्स हॉटेल जवळ. इथं घेतलं मस्त की शूट करता करता भरपूर ट्रॉफिक होते. मग आतमध्ये व्हिजिट केला. इथं आहे छोटा रॉलेक्स हॉटेल. मग मी गेलो फॅमिलीमध्ये. ते घेतला शूट बीट. तोपर्यंत शेड ऑर्डर देत बसला होता. आम्ही घेतला शूट भाई. पूर्णपणे क्राऊड भरला होता. आतमध्ये पण फॅमिली आणि वरती पण फॅमिली राहते. फॅमिली आहे. मग मागवला आम्ही मस्त की स्टार्टर घेतला. स्टार्टर चालू केला. पापड मागवले ना, मस्त की चटणी मागवली. नंबर लागत होता. मग दिले आम्ही ऑर्डर. कलेजी डेटा काय लागत होता एक नंबर. कलेजी डेटाचा शूट बीट घेतला ना. मग अजून मागवला आम्ही थंडा. तोपर्यंत शेडच्या फुल फॉर्मामध्ये आता शेटनी नेलं तर मला खायला. आमचा नाश्ता बिस्ता आता आणत चाललं घरी. चलो बाबा, मजा आली का? शेटला मजा आली तर चला जाऊ आपण आपल्या घरी. सो हे का आता नाश्ता बिस्टा झालेला आहे. व्यवस्थित चालू घरानं. मैदानामध्ये क्रिकेट चालू पोरांचा. तुम्ही बघू शकता पोरं क्रिकेट खेळताना. टाईम सण कसं आलेलं तुम्ही बघू शकता. एकदम झक्काच झालेलं आहे. पण पाऊस कधी पडेल काम आहेत. कभी कभी मेरे दिल में ख्याल आया है कि तुझसे ही तो आया है. हर शाम को पल तेरा चल रहना है. हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशी. ही बघा माझी शेरपुष्टे. काय पहिल्यांदा मी शेल्फी आठवण टाकली. काय माझी लक आहे. भावाने ही माझी पहिली सेल्फी स्टिक. तिथं मी ब्लॉग सुरू केला. आज ही सेल्फी स्टिकला खूप वर्ष झाले. म्हणून ही माझी गुरु आहे. तर भाऊ खायला काय
शेअरपेस्टिक मी नसतं बाहेर का नाही सांगू भावांनो. नेलेला इश्यू काय होतो लय मोठा प्रॉब्लेम होतो. तर खजूर खातो खजूर खजूर काय खजूर खातो आता. हे काय जातं मला जस्ट कॉल आला की आपल्या विहारामध्ये वंदन आहे तर मला जायला लागेल. चला काय आपण जाऊया आपल्या विहारामध्ये वंदन आहे घ्यायला. त्याला लाईट बिल बंद करून जाऊ. पंचशाली बुद्ध विहारामध्ये वंदनाला चाललो मी भावानं. तर भाऊन मी आलो बुद्ध विहारामध्ये. सर्वजण आपले भाऊ बंडार बसले होते. तोपर्यंत मी घेतला शूट मी गेलो पाया पडायला. शरणं गच्छामि धर्मं हे काय दादा मी चाललो माझ्या स्टुडिओमध्ये. तुम्हाला दाखवतो माझा स्टुडिओ कसा काय आहे. तुम्हाला काय चला आलो स्टुडिओमध्ये. तर मग की आपला हा स्टुडिओ आहे. इथे आम्ही बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माझे गुरु. इकडं माझा रूम आहे. इथं मी झोपतो आराम करतो उठतो सगळा करतोय. ही आमची बाल्कनीची खिडकी. ही मी सर्व पोस्टर लावले भावांनो. ही दुसरी खिडकी आहे जिथून इथून मी खालून बघतो काय चालू आहे कसला मॅटर चालू आहे काय चालू आहे. हे गेले सर्व आहे. आणि वरती आम्ही सामान पण ठेवला आहे. हे आमचा कपाट आहे पण मला दाखवू नाही शकत आतमध्ये काय आहे. चला काय तुम्हाला अजून बाहेरचं ट्रू करतो. हॉल आहे. हा दुसरा रूम आहे. याला तुम्ही बनवता बाकी आहे. बघा काय तर हा रूम आहे दुसरा. इथं वॉशिंग मशीन आहे आमची. इथं सामान ठेवलं आहे. इथं तुझी खिडकी आहे कपडे वगैरे सगळं इथं जुनं सामान ठेवलं आहे आम्ही. तर अजून तुम्हाला बाहेरचं दाखवतो कायच. खिडकी पण तिकडं काय जाऊ शकत नाही. आणि हा बघा इथं आम्ही खिडकीची खिडकी लावले. मी डेली इथून आता मला ब्लॉग पीस शूट करताना दाखवतो. हा बाथरूम पण आहे आमचा. भरपूर आहे. लाईट बी का कशी डिस्को लाईट आहे. मला डिस्को लाईट टाकू का एकदम माहिती ती बघ कॅब आहे माझी. ती कॅब आहे. आता मी डिस्को लाईट तुम्हाला दाखवतो. काय तर बघा ही डिस्को लाईट कशी दिसते तुम्हाला नक्की सांगा. खूप हा माझा स्टुडिओ आहे आणि हा माझा रूम आहे. भावानं फायनली पाऊस आला. गडगडे बाबाचा आवाज येतो. गडगडे बाबाचा आवाज. गडगडे बाबाचा आवाज आला. गडगडे बाबा. गडगडे बाबाची जय. तर बघा गडगडे बाबाचा आवाज येईल बघा. घट 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 हे बघा. घट 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 हे बघा पाऊस आला बाई फायनली. थंडा थंडा वातावरण. मातीचा सुगंध काय लागतो खतरनाक. हा चला काय आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असतो तर नक्की लाईक करा शेअर करा. दुसरं वॉचिंग बाय. गडगड आवाज येईल बघा. बाय.